स्वतःहून करू शकता मी नोट्स पाठवल्या तर. म्हणजे हो हो शिकवेनच मी. हो. पण थोडंफार इकडे चालतं तुम्ही तुमचं करू शकता. पण हे डिसिजेसचं कसं थेरपेटिक न्यूट्रिशन जे आहे थर्ड मॉड्यूल आपलं, तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःहून करणं खूप अवघड आहे तसं. म्हणजे सेकंड हं. मॉड्यूल मध्ये काय रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ केअर थ्रू न्यूट्रिशन आहे, बॅलन्स डाएट ऑब्जेक्टिव्ह ऑफ थेरपेटिक डाएट्स आणि न्यूट्रिशनल डिफिशियन्सी डिसीज. तर न्यूट्रिशनल डिफिशियन्सी डिसीज आपण प्रत्येक ठिकाणी शिकताना न्यूट्रिशन बघितलं, कार्बोहायड्रेट डिफिशियन्सीनी काय होतं, प्रोटीन डिफिशियन्सीनी क्वाशियरकोर आणि मॅरस्मस होतंय, ते आपण आधी बघितलेलं आहे. मग ते आपण फास्ट मध्ये हं. रिवाइज करू शकू. मग आता आपण फक्त थर्ड युनिट मध्ये डायट्स इन गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिसीजेस, कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस, लिव्हर डिसीजेस, डायबिटीज, गाऊट आर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस आणि ट्यूब फिडिंग हे आपण बघू युनिट 3. तर आता ऍक्च्युली ह्याला थेरपेटिक न्यूट्रिशन म्हणतात. थेरपेटिक न्यूट्रिशन म्हणजे काय की ह्या डिसिजेस मध्ये साधारणतः आपण काय खायचं किंवा काय. मग थोडी डिसिजेसची पण आपल्याला माहिती पाहिजे तरच आपण काय करू शकतो. तर ह्याच्यामध्ये काय करू शकतो, जास्त गोष्टी विचारात घेऊ शकतो. आता डायबिटीस जो हा आजार आहे त्याच्यामध्ये काय काय होतं, तर डायबिटीस मध्ये काय विचारात घ्यावं लागतं न्यूट्रिशन इन डायबिटीस मेलेटस मध्ये. तर मेटाबॉलिक चेंजेस जे होतात म्हणजे चयापचयाचे जे चेंजेस होतात मधुमेहामध्ये ते विचारात घ्यावे लागतात. आवाज गेला मॅम तुमचा. आवाज गेला मॅम. तर पुढचं आपण जे काही घेणार आहोत तर त्याच्यामध्ये काय आहे की ह्याच्यामध्ये गॅस्ट्रोइंटेस्टायनल मध्ये काय बघायचं, तर डायरिया, कॉन्स्टिपेशन आणि पेप्टिक अल्सर जे आजार आहेत तर त्याच्यामध्ये काय साधारणतः न्यूट्रिशन आपलं काय पाहिजे, कसं पाहिजे आपण मॅम त्याच्यामध्ये आवाज गेला होता तुमचा ठरवायला पूर्ण. पाहिजे. हा, सुरुवातीपासून डायबिटीस सुरू झालं की आवाजच गेला होता तुमचा, आत्ता आला. बरं बरं. मी आता डिसिजेस वाईज सांगणारच आहे, मी फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन करतेय. ते जरी अच्छा अच्छा. तुम्हाला ऐकून नसेल आलं तरी आपण पुढचं चालू करू. तर आता चालेल. ह्याच्यामध्ये आपण काय बघायचंय की पहिल्यांदा काय बघायचंय की ह्या आजार तुम्ही माहितीये का आहारामध्ये कसं असतं की आहार हा तुमच्या आहारावरती तुम्ही काय असतं की आहार हेच औषधासारखं काम करतं. मग आता इथं सिग्निफिकंट रोल आहे आहाराचा की म्हणजे कुठल्या पण आजारामध्ये आहार काय करतो, सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतो. आणि प्रत्येक डिसिजेस वाईज काय असतं की आपण किंवा सिव्हिरिटी कशी आजाराची सिव्हिरिटी कशी आहे किंवा काय मॉडिफिकेशन आहे त्याच्यानुसार काय असतं की आपल्या न्यूट्रिशनल स्टॅटस, मेटाबॉलिक चेंजेस जे ज्या 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 आजारानुसार काय चयापचय जे चेंजेस येतात किंवा काय अडचणी येऊ शकतात प्रत्येक पेशंट वाईज काय होतं की हे डाएट काय होतं की साधारणतः चेंज होतं. आणि थेरपेटिक डाएट्स कशासाठी प्लॅन केले जातात, तर ह्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये व्याख्या लिहून घ्या. थेरपेटिक डाएट्स आर प्लॅन टू मेंटेन और रिस्टोर गुड न्यूट्रिशन इन द पेशंट. म्हणजे काय तर सावकाश सांगा मॅम. हा, थेरपेटिक डाएट्स हं. आर प्लॅन टू मेंटेन और रिस्टोर गुड न्यूट्रिशन इन द आर therapeutic diets are planned to maintain or restore गुड न्यूट्रिशन इन द पेशंट. थोडक्यात काय तर आपल्यातलं पोषण हे मेंटेन करण्यासाठी किंवा मॅनेज करण्यासाठी आपण थेरपेटिक डाएटचा प्लॅन करतो किंवा त्यांचा यूज करतो. मग मोस्ट ऑफ द केसेसमध्ये थेरपेटिक डाएट्स कसे असतात की कधी कधी आपण सप्लिमेंट वापरतो. ॲनिमिया आहे, आयर्न डिफिशियन्सी, आपण डाएट तर चेंज करतोच पण त्याच्यामध्ये आपण काय करतो की रक्तवाढीच्या गोळ्या देतो किंवा आपण त्यांना काय करतो विटकोफॉल B12चे इंजेक्शन घ्यायला सांगतो किंवा कधी कधी ओरोफरचे इंजेक्शन घ्यायला सांगतो. तर असं सप्लिमेंटरी आपण काय करतो मेडिकल किंवा सर्जिकल ट्रीटमेंट पेशंटसाठी प्लॅन करत असतो. म्हणजे डायबिटीस मेलेटिस मध्ये पण थेरपेटिक डाएट काय ते म्हणजे मोस्ट म्हणजे हायपर टेन्शन म्हणा किंवा डायबिटीस म्हणा ह्याच्यामध्ये काय करावं लागतं की थेरपी म्हणजे मेडिकल औषधापेक्षा पण आपल्याला डाएट वरती पण खूप भर द्यावा लागतो किंवा डाएटचा किंवा कंट्रोल करावा लागतो. मग आता डाएट थेरपीमध्ये काय काय येतं. डाएट थेरपी काय करते, तर
आपल्याला आजारापासून रिकव्हरी करायला मदत करते, म्हणजे आजारातून पूर्णपणे बरं होऊन हेल्दी व्हायला काय करते, आपल्याला डाएट थेरपी मदत करते. नंतर डाएट थेरपी आजारांनाच नाही परंतु डिसीज आहेत ते प्रिव्हेंट करायला, म्हणजे आपल्याला डिसीजेस होऊ नये, डायबिटीस होऊ नये किंवा हायपरटेन्शन होऊ नये, ह्या गोष्टींसाठी काय करायला लागतं, तर हे मेंटेन उपयोगी पडतं. तर आता ह्यांचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, की हे थेरपी जी आहे, आपण थेरपेटिक जे डिसीजेस बघतो, तर त्यांचं मेन काय एम काय आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर टू मेंटेन गुड न्यूट्रिशनल स्टॅटस ऑफ द पेशंट. म्हणजे काय, तर पेशंटचं काय करायचं की पोषण किंवा त्याचं न्यूट्रिशनल स्टॅटस जे आहे ते योग्य ठेवण्यासाठी मदत करतं. आणि दुसरं काय करतं, जर न्यूट्रिशनल डेफिशियन्सी झाल्या, पोषणात्मक काय आपल्याकडे कमतरता निर्माण झाली, तर आपण काय करतो की तर ते डिसिजेसमुळे निर्माण होते, आजारामुळे निर्माण होते, आणि ती करेक्ट करायला किंवा बरोबर करायला काय करतं, हे थेरपेटिक डाएट मदत करतं. हा सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंट काय आहे, की आपल्या पूर्ण शरीराला किंवा आपल्या स्पेसिफिक अवयवांना जे आजारांपासून ग्रस्त झालेले आहेत त्यांना काय करायसाठी किंवा रेस्ट देण्यासाठी किंवा त्यांना पूर्णपणे विश्रांती देऊन, किंवा आता कधी कधी आपण लंघन करतो, उपवास करतो, डायजेस्टिव्ह थेरी लूज मोशन्स व्हायला लागले किंवा का, तर त्यांना रेस्ट देण्यासाठी करतो आपण. तर तसं आपल्या शरीराला पूर्णपणे रेस्ट देण्यासाठी पण ह्याचा डाएट थेरपीचा काय होतो, मदत होतो डाएट थेरपीचा. नंतर चौथा पॉइंट काय, तर टू ऍडजस्ट द फूड इनटेक टू द बॉडी ॲबिलिटी टू मेटाबोलाइज द न्यूट्रिएंट्स ड्युरिंग द डिसीजेस. म्हणजे आपल्या शरीराला चयापचय, कारण आजारामध्ये काय होतं, आपल्या सगळ्याच अवयवांचं काम काय झालेलं असतं, बदललेलं असतं. तर मग बॉडीची ॲबिलिटी कमी झालेली असते चयापचयाची. मग त्यावेळेस काय करतं हे न्यूट्रिशन, हलक्या पद्धतीने किंवा हलक्या पद्धतीचा आपण जर आहार दिला, तर काय करतं की आपण जो आहार घेणार आहोत तो काय करतो, आपल्या बॉडीची शक्ती वाढवतो किंवा मेटाबॉलिक चयापचयाची क्रिया वाढवतो किंवा न्यूट्रिशनल डिफिशियन्सी होऊ देत नाही आपल्या बॉडीला. तर हा डायबिटीज हे हेच डाएट थेरपीचं काय असतं, अजून एक एम आहे. नंतर आपण 4 एम बघितले, आता 5वा एम काय, तर बॉडी वेट जे काही कमी किंवा जास्त झालं आजारामध्ये बघतो आपण, काही आजारांमध्ये आपलं वेट कमी होतं, तर काय हायपोथायरॉइडिझम वगैरे असल्या आजारामध्ये आपलं वेट गेन होतं, किंवा डायबिटीस मध्ये पण ऑलरेडी वेट काय झालेलं असतं, गेन झालेलं असतं. तर अशा वेळेस काय करतं की आपल्या बॉडीमध्ये वेटमध्ये जे काही चेंजेस झालेले आहेत ते चेंज किंवा ते चेंज कमी किंवा जास्त, म्हणजे आता खूप जास्त झालंय तर ते कमी करायला डाएट मदत करतं किंवा आपण डायटिक कंट्रोल करतो, आणि कमी झाला असेल तर आपण पौष्टिक गोष्टी खाऊन ते वेट काय किंवा आपलं हेल्थ मेंटेन करायला आपण मदत करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी काय असतात, डाएट थेरपीचे मेन काय आहेत, की आपल्याला मेन एम्स किंवा मेन ऑब्जेक्टिव्ह असं काय म्हणू शकतो, आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर आता न्यूट्रिशनल थेरपी कार्डिओव्हेस्क्युलर डिसीज साठी कशी असते आपण पहिल्यांदा पाहू. तर कार्डिओव्हेस्क्युलर डिसीज म्हणजे काय, तर कार्डिओव्हेस्क्युलर डिसीजेस काय आहेत, की जे हृदयाला आणि आपल्या रक्तवाहिन्यांना होतात त्यांना काय म्हणतो आपण, कार्डिओव्हेस्क्युलर डिसीजेस म्हणतो. ते सगळ्यामध्येच म्हणजे कॉमन इन इंडिया, इंडियातच नाही पण ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये पण सध्या कॉमन आहेत. कारण का, कारण हे प्रमाण रॅपिडली वाढत आहे, स्ट्रेस वाढतोय किंवा आपल्या लाईफस्टाईल चेंज झाली आहे, लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन आले, सगळे इलेक्ट्रॉनिक वस्तू आल्या, त्याच्यामुळे आपोआपच काय होतं, काम करायची किंवा कष्ट करायची आपली तयारी पण कमी झाली आहे. त्याच्या मानाने आपला आहार मात्र काही चेंज झाला नाही, आपला आहार आहे तसंच आहे. मग त्याच्यामुळे काय होतं की कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस आणि हायपरटेन्शन म्हणजेच रक्तदाबाचं किंवा अंजायना पेक्टोरिस म्हणजे काय, तर हातातून इश्केमिक हार्ट डिसीजेस आणि मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणजे हार्ट अटॅक. इश्केमिक हार्ट डिसीजेस म्हणजे तेवढ्यापुरता तो भाग इन्फ्रॅक्ट होतो आणि त्याला अंजायना पेक्टोरिस मध्ये लेफ्ट हातातून पेन होतं, आपल्याला अंजायना पेक्टोरिस म्हणतो आपण त्याला. तर हे सगळे हार्ट डिसीजेस काय किंवा रक्तदाबाचा त्रास आपल्याला काय होतो, चालू होतो. मग आता ह्याच्यामध्ये डायटरी मॅनेजमेंटला आपण ऑब्जेक्टिव्ह काय केलं पाहिजे, की हृदयावरचा दाब कमी करणारे किंवा त्या हृदयावरचं रक्तदाब किंवा हृदयाचं काम किंवा जो स्ट्रेन आहे हृदयावरती ताण,
हृदयाचा ताण कमी करण्यासाठी मदत करतं हे डाएट. पहिला ऑब्जेक्टिव्ह. दुसरा ऑब्जेक्टिव्ह काय, की आतापर्यंत जे डॅमेज झाले हृदयाला ते ठीक आहे, पण ह्याच्या पुढे हृदयाला डॅमेज होऊ नये किंवा हृदयाचं काम कमी होऊ नये किंवा हृदयाला ताण येऊ नये अशा गोष्टी किंवा फर्दर डॅमेज काय करणे, टाळणे. नंतर जे काही डॅमेज झाले आहे ते रिस्टोर करता येते का, परत नीट करता येते का पाहणे. आणि तसं हे 3 ऑब्जेक्टिव्ह आपण काय करतो कार्डिओव्हास्क्युलर डिसीज मध्ये आपण मेन समोर ठेवून आपण आहार प्लॅन करतो. मग आता फूड रिकमेंडेड काय काय करतात, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी असलेलं फूड आपण रेकमेंड करतो आणि सॅच्युरेटेड फॅट कमी असलेलं फूड काय करतो आपण ह्या लोकांना अलाव करतो. मग त्याच्यामध्ये स्किम मिल्क आलं. स्किम मिल्क म्हणजे काय, ज्याच्यातून फॅट काढून घेतलेलं असतं ते स्किम मिल्क आलं. पनीर आलं. नंतर सिरल्स अँड पल्सेस म्हणजे कार्बोहायड्रेटचे धान्य आणि कडधान्य हे पण सगळंच आलं, म्हणजे कडधान्य आणि डाळी. नंतर होल ग्रेन्स मध्ये ज्वारी, बाजरी, गहू. पण ह्यांचं प्रमाण कमी, जेवणात असणार पण प्रमाण कमी असणार. नंतर ऑल व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स म्हणजे काय, सगळे भाज्या आणि सगळी फळं. नंतर हाय फायबर युक्त डाएट असणार, म्हणजे सोल्युबल फायबर असलेलं डाएट म्हणजे काय, तर मिलेट्स म्हणजे काय आले, की सगळे बाजरी, नाचणी हे मिलेट्स मध्ये आले. रागी, हे सगळे जे रागी म्हणजेच नाचणी, तर बाजरी, नाचणी किंवा आपलं आता हे वेस्टर्न साईडचं किनोवा, बार्ली किंवा ओट्स हे सगळे काय आले, मिलेट्स मध्ये आले. पण हे शक्यतो आपल्याकडे जे पिकतं तेच आपण खावं. बाहेरच्या राज्यातलं म्हणजे बाहेरच्या देशातलं काही खायची गरज नाही. तर हे हाय फायबर किंवा सोल्युबल फायबर असलेलं मिल्क किंवा आपल्याला घ्यायचंय. नंतर काय करायचं, की लीन मीठ ज्याच्यामध्ये फॅट कमी आहे असं मीठ किंवा एगचा व्हाईट भाग आणि फिश त्याचा पण आहारात सप्लिमेंट आपण करू शकतो. नंतर व्हेजिटेबल ऑइल, शुगर आणि जॅगरी काय करायचं आपल्याला, कमी करायचंय. खूप म्हणजे प्रमाणामध्ये काय करायचं आपल्याला, लो करायचंय, म्हणजे कमी करायचं थोड्याने बऱ्याच प्रमाणात. आता हे सगळं रिकमेंडेड आहे आपल्याला, म्हणजे व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, होल ग्रेन्स, सिरल्स अँड पल्सेस, स्किम मिल्क, पनीर, हाय फायबर युक्त डाएट, मिलेट्स, पेक्टिन्स अँड गम्स, लीन मीट म्हणजे अगदी फॅट कमी असलेलं, एग मधला पण व्हाईट भाग, फिश, व्हेजिटेबल ऑइल कमी करायचे आपल्याला. आणि शुगर अँड जॅगरी चालते, शुगर शक्यतो अवॉइड करायची आपल्याला. फूड्स टू बी अवॉइडेड. आता अवॉइडेड फूड्स मध्ये काय काय येणार, साखर घ्यायची पण कमी प्रमाणात घ्यायची. फूड्स टू बी अवॉइडेड. आता फूड्स टू बी अवॉइडेड मध्ये काय येतं, की कोलेस्ट्रॉल रिच फूड. कोलेस्ट्रॉल रिच फूड मध्ये काय काय येतं, की खूप प्रमाणात ऑइल किंवा स्पायसी किंवा तरीच्या भाज्या असलेल्या भाज्या खाणे किंवा तळलेले पदार्थ, तर हे कोलेस्ट्रॉल रिच फूड असलेलं. नंतर होल मिल्क म्हणजे ज्याच्यामध्ये खूप फॅट आहे असं मिल्क, पूर्ण म्हशीच्या दुधामध्ये खूप फॅट असतं, तर त्याच्याऐवजी आपण गाईचं दूध वापरायला पाहिजे. तर होल मिल्क जे फॅट युक्त मिल्क आहे ते अवॉइड करायला पाहिजे. नंतर बटर. बटर म्हणजे आपण ते अमूलचं बटर आणतो किंवा आपलं घरातलं पण लोणी, तूप खायचं, पण 1 चमचा किंवा 2 चमच्यात कमी प्रमाणात. खूप म्हणजे 7-8 चमचे खाल्ले, 9-10 चमचे खाल्ले असं नाही. नंतर प्रोसेस्ड चीज पण अवॉइड करायचंय आपल्याला. नंतर काय करायचंय, की इंडियन स्वीट मिल्स आपल्याला सगळे अवॉइड करायचे, म्हणजे पुडिंग्स, बेकरी प्रोडक्ट मध्ये सगळे आले. टोस्ट, ब्रेड, मैदाचे सगळे पदार्थ, खारी, क्रीम रोल्स, बिस्किट, हे सगळं काय आलं, बेकरी प्रोडक्ट्स मध्ये आलं. नंतर पुडिंग्स मध्ये खीर, खूप गोड खीर असते किंवा तांदळाची खीर, गव्हाची खीर, शेवयाची खीर, श्रीखंड, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या बऱ्यापैकी प्रमाणामध्ये, एखादी अर्धी वाटी वगैरे ठीक आहे, पण खूप मोठ्या प्रमाणात आपण घ्यायचं नाही, अवॉइड करायचंय. नंतर एग योग, फिश, नट्स किंवा ऑइल सीड्स, पिकल्स, लोणची आपल्याला अवॉइड करायचे. नंतर वनस्पती तेल अवॉइड करायचं, फ्राईड फूड आणि अल्कोहोल किंवा सिगारेट, टोबॅको, च्युइंग ही सगळी व्यसनं काय करायची आपल्याला अवॉइड करायचे. आणि हे सगळं आपल्याला काय करायचंय, हे फूड सगळी आपल्याला अवॉइड करायचे. आणि थोडक्यात काय तर
लो कोलेस्ट्रॉल आणि लो फॅट असलेलं पण हाय फायबर युक्त डाएट आपल्याला काय करायचंय, घ्यायचंय. मग साधारणतः किती एनर्जी असलेलं फूड घ्यायचं म्हणून सांगितलं त्यांनी, तर 1600 किलो कॅलरी असलेलं एनर्जी फूड घ्यायचंय आपल्याला. त्याच्यामध्ये फॅट किती पाहिजे आपल्याला, 40 ग्रॅमच पाहिजे, आणि प्रोटीन किती पाहिजे, 65 ग्रॅम प्रोटीन पाहिजे आपल्याला. तर सॅम्पल मील दिलंय त्यांनी कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेसचं. तर त्याच्यामध्ये काय दिलंय मील मध्ये त्यांनी, अर्ली मॉर्निंग काय करायचंय, तर लिंबू पाणी घ्यायचं 1 ग्लास. मग नाश्त्यात काय घ्यायचंय आपल्याला, की स्किम मिल्क, म्हणजे ज्याच्यामध्ये फॅट नाहीये. मग ते गाईचं दूध पण तुम्ही घेऊ शकता. मग गिरगाईच्या दूध मध्ये तर अजूनच कमी फॅट असतं. ते 1 ग्लास घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडी शुगर घालून घेऊ शकता, काही अडचण नाही. नंतर काय दिलं त्यांनी, की कुठली पण एक स्टफ्ड रोटी, म्हणजे रोटी म्हणजे आपण चपाती घेऊ शकतो, किंवा त्याच्याबरोबर ती कर्ड आणि बॉइल्ड एग व्हाईट आणि एखादा ब्रेड. आपण ब्रेड कमी करायचं, ब्रेड नाही घेतलं तर चालतं. इथं चपाती, कर्ड आणि बॉइल्ड एग आपण एवढं काय करू शकतो, खाऊ शकतो ब्रेकफास्टला. त्याच्यानंतर नंतर मील मध्ये काय द्यायचंय, मिड मॉर्निंग मील मध्ये, मिड मॉर्निंग म्हणजे 11 वाजता. तर हे सकाळी 7 वाजता उठल्या उठल्या आपण लिंबू पाणी घेतलं, 8-9च्या आसपास आपण नाश्ता केला, 11च्या आसपास आपण काय केलं, तर फ्रेश फ्रूट खाल्लं कुठलं पण एक. मग ते सीझनल फ्रूट असतं, मग सफरचंद असेल, केळ असेल, चिक्कू असेल, डाळिंब असेल, पपया असेल, सीझनल कुठलं पण एक फ्रूट आपण 11च्या आसपास खाल्लं. मग 12:30-1च्या आसपास जेवताना आपण लंच मध्ये काय घेणार, की सलाड. आधी 150 ग्रॅम आपण काय खाणार आहोत, सॅलड घेणार आहोत. नंतर चपाती, 2 चपाती फक्त सांगितले, 30 ग्रॅमची एक चपाती पाहिजे, एक चपाती अशी 2 चपात्या. नंतर राईस फक्त 60 ग्रॅम, आणि तो पण रॉ. नंतर व्हेजिटेबल काय, 250 ग्रॅम, आणि कर्ड म्हणजे दही काय खायचे, 1 कटोरी, म्हणजे 200 ग्रॅम एवढं आपण दही खाऊ शकतो असं दिलंय. इव्हिनिंग काय दिले त्यांनी, की टी घेऊ शकतो, अर्धा चमचा शुगर किंवा 1 चमचा शुगरचा. नंतर स्प्राउट, मूग किंवा ब्लॅक चना त्याच्यावर, किंवा एखादं बिस्किट. पण शक्यतो स्प्राउटेड मूग किंवा असे कुठलं पण मूग घ्या, मटकी घ्या, स्प्राउटेड ब्लॅक चना घ्या, काबुली चना घ्या. ते 30च ग्रॅम फक्त. हा, एवढं आपण खाऊ शकतो. नंतर घ्या सगळ्या व्हेजिटेबलचा स्टॉक सूप घ्या, एक एक बाउल काय घ्यायचं आपल्याला, व्हेजिटेबल सूप रात्रीच्या डिनर मध्ये. नंतर 2 चपाती किंवा 1 भाकरी, ऑर हा, तुम्ही एक भाकरी घेऊ शकता ज्वारीची, किंवा 2 चपाती. व्हेजिटेबल मध्ये परत 250 ग्रॅम व्हेजिटेबल. मग डाळ, डाळ जी आहे, ती आपल्याला 1 कटोरी डाळ घ्यायची आहे. पनीर काय घ्यायचंय, 50 ग्रॅम घ्यायचंय. चिकन किंवा फिश फक्त 100 ग्रॅम घ्यायचंय. आणि सगळ्या दिवसाचं आपण हे जे काही स्वयंपाक बनवणार आहे, या सगळ्या दिवसामधलं आपण कुकिंग ऑइल किती वापरलं पाहिजे, तर फक्त 20 ग्रॅम कुकिंग ऑइल दिवसभरामध्ये वापरलं पाहिजे त्या माणसाच्या जेवणामध्ये. तर ते अगदी मोजून वापरायचं, असं थोडक्यात कमी वापरायचं. आता हा काय झाला आपल्याला, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस मधला आहार झाला. आता आपल्याला अजून काय बघायचंय, तर डायटरी मॅनेजमेंट इन क्रॉनिक रिनल फेल्युअर मध्ये विचारले मला वाटतं. सेकंड कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज मध्ये विचारलं. नंतर आपल्याला लिव्हर डिसीज, डायबिटीस आणि गाऊट अर्थरायटिस, ऑस्टिओपेरोसिस आणि ट्यूब फिडिंग विचारले. आपल्याला क्रॉनिक रिनल फेल्युअर नाही विचारलेलं. आता आपण काय बघूया, तर कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस मध नंतर आपण मॅनेजमेंट इन द गाऊट बघू, डायटरी मॅनेजमेंट इन द गाऊट. आता गाऊट म्हणजे काय आहे ते आपल्याला आधी कळलं पाहिजे. तर गाऊट म्हणजे काय, की सगळ्यात जुना आजार आहे की मेडिकल हिस्ट्री मधला. त्याच्यामध्ये काय होतं, की ह्याच्यामध्ये प्युरिन मेटाबॉलिझम इन विच ॲबनॉर्मली हाय लेवल्स ऑफ द युरिक ऍसिड अक्युमुलेट इन द ब्लड. म्हणजे काय, तर युरिक ऍसिडच्या हाय लेवल्स काय होतात, ब्लडमध्ये अक्युमुलेट होतात किंवा ब्लडमध्ये सापडतात. युरिक ऍसिडचं रक्तातलं प्रमाण काय होतं, वाढतं, आणि त्याच्यामुळे काय होतं, की गाऊट हा डिसीज होतो. नॉर्मली काय होतं, की युरिन मधून आपण युरिक ऍसिड बाहेर फेकत असतो, परंतु ते तेवढ्या प्रमाणात बाहेर फेकलं जात नाही, आणि युरिक ऍसिडचं शरीरातलं प्रमाण काय होतं, की वाढतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, की हा गाऊट डिसीजेस होतो. नॉर्मल ब्लड लेवल किती असते युरिक ऍसिडची, तर 2 to 4 मिलीग्रॅम पर 100 ml असते. परंतु ह्या आजारामध्ये काय होते, की ही लेवल काय होते, वाढते.
मग सॉल्ट्स ऑफ युरिक ऍसिड गेट क्रिस्टलाइज अँड डिपॉझिटेड इन द जॉईंट्स अँड सराउंडिंग टिश्यूज. मग हे युरिक ऍसिडचे जे हे असतात, सॉल्ट्स असतात, ते काय होतात, क्रिस्टलाइज होतात. तुम्ही क्रिस्टलायझेशन बघितलं, साखर कशी क्रिस्टलाइज होते, आपण एखादी बर्फी करताना वगैरे साखर क्रिस्टलाइज करतो, म्हणजे काय करतो, साखरेचा पाक करतो आणि तो घट्ट, मग ते वाळला की कसा क्रिस्टल क्रिस्टल होतो, तसं काय होतं, हे क्रिस्टलाइज होतात आणि आपल्या सांध्यांमध्ये जाऊन काय करतात आणि आपल्या स्नायूंमध्ये, आपल्या टिश्यूमध्ये किंवा आपल्या उतींमध्ये जाऊन बसतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला जॉईंट मुवमेंट करायला पेन व्हायला लागतं किंवा स्वेलिंग यायला लागतं. आणि हा साधारणतः 35 वर्षानंतर प्रेडॉमिनेंटली पुरुषांना अफेक्ट करतो जास्त. आणि अचानक उद्भवतो आणि लोकलाइज्ड पेन असते आर्थरायटिस सारखी. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय होतं की आपला जो पायाचा अंगठा आहे, तो काय होतो की सगळ्यात पहिल्यांदा त्या अंगठ्यामध्ये सुरुवात होते. उजव्या पाय किंवा डाव्या पायाच्या आपल्याला मोठ्या पायाच्या अंगठ्यांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात होते. आणि हे म्हणजे अगदी ऍक्सिडेंटली किंवा अचानकच होतं. आणि ऍक्सेसिव्ह जर ते जॉईंट मध्ये हे होत गेलं, तर मग आपल्याला काय व्हायला लागतो की आपोआपच त्रास व्हायला लागतो किंवा जॉईंटला पेन व्हायला लागते. हम्म. आता ह्याच्या थेरपीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा एम काय आहे आपलं, किंवा डाएट ठरवायसाठी आपलं सर्वात मोठं एम किंवा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर आपलं ध्येय काय आहे, तर आपल्याला बाहेरून युरिक ऍसिडचे जे जे सोर्सेस आहेत, आपण जे अन्नातून जेवण घेणार आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पदार्थांमध्ये युरिक ऍसिड जास्त आहे, ते पदार्थ आपल्याला काय करायचे, टाळायचे. हा, नंतर म्हणजे थोडक्यात काय की बाहेरून जे युरिक ऍसिडचे पदार्थ आपण घेणार आहोत, ते आपल्याला शक्यतो काय करायचे, तर टाळायचे. नंतर दुसरं काय करायचंय आपल्याला, अं, जे फॅट किंवा हे बघा, ऍज द युरेट एक्सक्रिशन टेन्स टू बी डिक्रीज्ड बाय फॅट अँड एनहान्स बाय कार्बोहायड्रेट, सो द डाएट शुड बी रिलेटिव्हली हाय इन कार्बोहायड्रेट्स अँड मॉडरेट इन प्रोटीन अँड लो इन फॅट. म्हणजे इथं काय होतं, जसं एक्सक्रिशन थांबतं युरिक ऍसिडचं, त्यामुळे काय होतं की फॅट वाढतं आणि कार्बोहायड्रेट, आणि त्यामुळे काय करायचंय, म्हणून आपल्याला काय करायचं, डाएट शुड बी रिलेटिव्हली हाय इन कार्बोहायड्रेट घ्यायचंय आपल्याला. आणि मग त्यामुळे काय होतं, मॉडरेट इन प्रोटीन घ्यायचं आणि लो इन फॅट घ्यायचं. म्हणजे ते काय होतं की अक्युमुलेट होत नाही आणि आपोआपच ते युरिक ऍसिड कमी व्हायला मदत होते. नंतर वजन कमी करायचा प्रयत्न करायचा, आयडियल वेट वर यायचा प्रयत्न करायचा आहे डाएट ला कंट्रोल करून. त्याच्यानंतर पाण्याचं इंटेक किंवा फ्लुइड इंटेक जास्त प्रमाणात किंवा बऱ्यापैकी व्यवस्थित ठेवायचं आहे. नंतर अल्कोहोल किंवा स्मोकिंग, टोबॅको च्युइंग हे पूर्णपणे आपल्याला व्यसन काय करायचे, अवॉइड करायचे. आता कुठले कुठले आपण फूड्स घेऊ शकतो त्याच्यामध्ये, म्हणजे आता त्याच्यामध्ये साधारणतः बघा, आपण गहू, भात, तांदूळ, रवा, मैदा आणि मका हे आपण काय करू शकतो, हे ग्रेन्स आपण शक्यतो घेऊ शकतो. त्याच्यानंतर वॉश्ड पल्सेस म्हणजे काय, धुतलेले सगळे एक्सेप्ट लेंटिल्स, जे लेंटिल्स सोडून बाकीचे जे सगळे पल्सेस आहेत ते आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर फ्रुट्स सगळे घेऊ शकतो. मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट पण घेऊ शकतो. नंतर नट्स अँड ऑइल सीड्स म्हणजे काय, तर बदाम, अक्रोड हे सगळे, सनफ्लावर, मगज हे सगळे ऑइल सीड्स झाले, हे खाऊ शकतो आपण, एक खाऊ शकतो. आणि फक्त व्हेजिटेबल मध्ये स्पिनॅच, मशरूम आणि ऍस्परजस टाळायचे आपल्याला. व्हेजिटेबल मध्ये काय काय टाळायचंय, पालक, मशरूम आणि ऍस्परजस हे जे काही भाज्या आहेत त्या आपल्याला काय करायच्या, टाळायच्यात. नंतर टी आणि कॉफी आणि इरेटेड बिव्हरेजेस पण टाळायचेत. आणि पिकल्स आणि कंडेमेंट्स पण काय करायचेत, आपल्याला टाळायचेत. हम्म. नंतर आपल्याला ऑकेजनली घ्यायचे फूड कुठले कुठले आहेत, कधीतरी घ्यायचेत आपल्याला ह्या आजारामध्ये, त्यामध्ये आपल्याला फिश घेऊ शकतो, पोल्ट्री घेऊ शकतो, मशरूम कधीतरी, स्पिनॅच, बीन्स किंवा लेंटिल हे आपण कधीतरी घेऊ शकतो. जे आपण मगाशी आवाड्यामध्ये टाकलं होतं ना, ते आपण काय करू शकतो, कधीतरी घेऊ शकतो. मग आता अवॉइडेड फूड, फूड टू बी अवॉइडेड मध्ये काय येणार, तर रेड मीट, ऑर्गन मीट, हे सगळं काय करायचंय, टाळायचंय. नंतर
दुसरं काय काय टाळायचं, ईस्ट, जे आपण ब्रेड वगैरे फुगवायला ईस्ट वापरतात, ते सगळं ईस्ट काय करायचं आपल्याला टाळायचंय. नंतर राजमा, चना आणि रोंगी पण शक्यतो काय करायचं आपल्याला टाळायचंय. एक दोनच मिनिटं. हॅलो सर. हा सर बोल. मी घरी आहे सर. हा, तर आता ह्याच्यामध्ये अवॉइडेड मध्ये आपण काय करायचं, तर शक्यतो रेड मीट आणि ऑर्गन मीट, म्हणजे त्याच्यामध्ये एक त्यांनी दिले लाईक दॅट ऑफ किडनी, ब्रेन, हार्ट मीट एक्स्ट्रॅक्ट, हे आपल्याला अवॉइड करायचंय. नंतर मुसली, आपण जे मुसली खातो ना बाहेरची आलेली, नंतर ते, आणि नंतर काय आपल्याला अवॉइड करायचंय की ईस्ट, जे बेकर किंवा हे वापरतात सगळ्यामध्ये, ते आपल्याला अवॉइड करायचं. नंतर होल पल्स मध्ये राजमा किंवा चना किंवा रोंगी म्हणून जे येतं, ते आपल्याला कधीतरी खाऊ शकतो, सारखं कंटिन्युअस नाही, ते अवॉइड करायचं आपल्याला, कारण त्याच्यामध्ये हाय प्रमाणात युरिक ऍसिड असतं. मग आता ह्यांचं सॅम्पल कसं घ्यायचं, किंवा म्हणजे डाएट चार्ट, एक सॅम्पल डाएट चार्ट काय असला पाहिजे ग्राउंड मीट म्हणजे गाऊट मध्ये. अर्ली मॉर्निंग लेमन टी घ्यायचंय आपल्याला. लेमन टी म्हणजे काय, तर चहा उकळायचा, डार्क किंवा आपला साधा किंवा ग्रीन टी. ग्रीन टी उकळा किंवा ब्लॅक टी उकळा, आणि त्याच्यामध्ये दूध न घालता फक्त आपल्याला लिंबू पिळायचंय, मग त्याला लेमन टी म्हणतो. मग तो एक ग्लास, मग तो ब्लॅक टी मध्ये लिंबू पिळा किंवा ग्रीन टी मध्ये लिंबू पिळा किंवा नुसतं गरम पाण्यामध्ये लिंबू घ्या, पण आपल्याला लेमन टी घ्यायचंय. ब्रेकफास्ट मध्ये काय करायचंय, तर 200 ml दूध प्यायचंय आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की एक चपाती किंवा त्याच्याबरोबर, किंवा आपण एक ब्रेडचा स्लाइस असं काहीतरी खाऊ शकतो. नंतर एग घ्यायचंय, बॉइल्ड एग आपण एक खाऊ शकतो. मिड मॉर्निंग म्हणजे 11च्या आसपास आपल्याला काय करू शकतो आपण, बटर मिल्क म्हणजे ताक पिऊ शकतो, किंवा एखादं फ्रूट खाऊ शकतो आपण. लंच मध्ये साधारणतः 1-1:30च्या आसपास आपल्याला काय करायचं, सॅलेड आणि व्हेज सूप प्यायचंय पहिल्यांदा, म्हणजे सूप प्यायचं, सॅलेड खायचं, आणि मग चपाती, व्हेज करी, कर्ड आणि डाळ आपल्याला असं खायचंय. इव्हिनिंग मध्ये काय करू शकतो आपण, फक्त एक स्नॅक्स टाईप असे फुटाणे, किंवा मुठभर एक 4-5 फुटाणे, 4-5 शेंगदाणे, मुठीमध्ये जेवढे बसतील तेवढे, आणि 1 कप आपण चहा पिऊ शकतो. नंतर डिनर मध्ये काय, व्हेजिटेबल सूप, सॅलेड, व्हेज करी, चपाती, राईस आणि चिकन किंवा पनीर. चिकनचं प्रमाण कमी, म्हणजे रेड मीट किंवा हे अवॉइड करून आपल्याला साधं थोडस जेवण घ्यायचंय. म्हणजे मग ते चपाती भाजी भात घेतलं तर मीठ नका खाऊ, मग मीठ खाल्लं तर चपाती भाजी भात नका खाऊ, असं आपल्याला डाएट घ्यायचंय. म्हणजे व्हेजिटेबल सूप 1 कप, सॅलेड जेवढं शक्य आहे तेवढं,
व्हेज करी 2 कप घ्यायची आपल्याला. चपाती किंवा राईस फक्त 250 ग्रॅम घ्यायचा आहे. आणि चिकन किंवा पनीर, म्हणजे पनीर असेल तर 40 ग्रॅम आणि चिकन असेल तर 100 ग्रॅम, असं आपल्याला करायचंय. तर आपला आता हा जो काही आहार झाला, हा आपल्याला कशातला झाला, तर साधारणतः गाऊट मधला आपला काय झाला, आहार झाला. मग आता डायबिटीस मध्ये काय होतं, तर डायबिटीस मध्ये आपल्याला साधारणतः आपली शुगर काय असते की सगळ्यात जास्त असते. आणि त्याच्यामध्ये आपलं काय होतं की इन्शुलिन स्त्रवायचं प्रमाण काय झालं असं, त्याच्यामध्ये पण प्रकार असतात, डायबिटीस 1 आणि डायबिटीस 2. मग गाऊट ह्याच्यामध्ये तर तुम्ही ऐकू येत नाहीये का? नाही, गाऊटच सुरू आहे ना आपलं की डायबिटीसच आहे? संपलं, गाऊटचं संपलं मॅडम. जो आता तुम्हाला डाएट चार्ट दिला ना, हा. त्याच्यानंतर गाऊट संपला. आता आपल्याला डायबिटीस चालू करायचंय. अच्छा. म्हणजे हो. आपण कार्डिओवॅस्क्युलर बघितला, हो. आपण नंतर गाऊट बघितला. हो. हा, आता आपल्याला साधारणतः पुढचं आपल्याला हे बघायचं म्हणजे लिव्हर डिसीजेस आहेत आणि डायबिटीस आहे, दोन्ही पण बघू शकतो आपण, काही हं. अडचण नाहीये. तर मग लिव्हर डिसीजेस बघून डायबिटीस कडे जाऊ किंवा डायबिटीस बघून आपण हो. लिव्हर डिसीजेस कडे येऊ, असं पण करू शकतो. तर चालेल. हा, तर साधारणतः आपल्याला लिव्हर डिसीजेस घेऊ आपण पहिल्यांदा, काही अडचण नाही. तर लिव्हर डिसीजेस मध्ये काय काय डिसीज येतात किंवा लिव्हर डिसीज म्हणजे काय आधी आपण ते पाहू. तर लिव्हर काय आहे की आपल्या साधारणतः पूर्ण शरीराच्या 2.5 ते 3% बॉडी वेट काय असतं आपल्या साधारणतः लिव्हरचं असतं. आणि हा सगळ्यात मल्टीफंक्शनल ऑर्गन आहे. मल्टीफंक्शनल म्हणजे अनेक प्रकारची कार्य काय करत असतो आपलं लिव्हर करत असतो. लिव्हरला यकृत म्हणतात मराठीमध्ये. यकृत काय करत असतं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळी कार्य काय करू शकतं, ते काय करतो, सगळ्यात महत्वाचा रोल काय असतो त्याचा, तर चयापचय करणे आणि आपलं जे मेटाबॉलिझम ऑफ फॅट, म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपले जे स्निग्ध पदार्थ आहेत त्यांचं चयापचय करण्याचं. नंतर कार्बोहायड्रेट म्हणजे कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन. कार्बोहायड्रेट म्हणजे पिष्टमय पदार्थ आणि प्रोटीन म्हणजे प्रोटीन, मराठीत पण प्रोटीनच म्हणतो आपण. तर किंवा नत्राम्ल म्हणू शकतो मराठीमध्ये. तर ह्यांचं चयापचय करायला सगळ्यात महत्वाचं काम काय करतं आपलं लिव्हर, हे काम करतं. आणि सगळ्यातले आपण जे डायजेशन किंवा आपल्यामध्ये काय होतं पचन जे होतं, ते काय होतात की मोस्ट ऑफ द एंड प्रोडक्ट्स ऑफ डायजेशन ऑफ फूड ट्रान्सपोर्टेड डायरेक्टली टू द लिव्हर. म्हणजे जे काही डायजेशन होतं आपलं किंवा आपलं पचन होतं त्यातले सगळे जे काही पदार्थ आहेत ते डायरेक्ट काय होतात की लिव्हरकडे पाठवले जातात आणि तिथं स्टोअर केले जातात. आणि नंतर मग आपल्या शरीरातील सगळं बाकीच्या ऑर्गनकडं जसे पाहिजेत तसे पाठवले जातात. नंतर टॉक्झिकचे सबस्टन्सेस आहेत, म्हणजे जे विषारी गोष्टी आहेत त्या गोष्टींचं पण डिटॉक्सिफिकेशन काय होतं इथूनच होतं. आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचा किंवा इम्पॉर्टंट ऑर्गन म्हणून यकृत काय करतो आपल्या शरीरामध्ये सगळ्यामध्ये काम करतो. आणि हे लिव्हर डिसिजेस मध्ये काय काय होऊ शकतं, तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं, विषारी पदार्थ वाढू शकतात, चयापचयाचा रेट बिघडू शकतो न्यूट्रिशनल फॅक्टरमुळं किंवा कार्सिनोमा कॅन्सर सारख्या आजारांच्यामुळं किंवा पॅथॉलॉजिकल काही चेंजेस झाले, तर त्याच्यामुळे काय होतं की ॲट्रॉफी होते यकृताची. तर ह्या असं सगळ्या गोष्टींमुळे काय होऊ शकतं, हृदय हे लिव्हरचं काम काय होऊ शकतं बिघडू शकतं. फायब्रोसिस झालं, नेक्रोसिस झालं, हा, किंवा जॉन्डिस किंवा कावीळ झाला, तर त्याच्यामध्ये काय होतं की सगळ्या शरीरामध्ये बिलिरुबिनचं प्रमाण जे आहे, छोटीशी ग्लँड असते यकृतामध्ये खाली बिलिरुबिन तयार करणारी, तर तिच्यावर पण इफेक्ट होतो. आणि काय होतं की सगळ्या शरीराचा आणि डोळ्याचा कलर काय होतो पिवळा होतो. युरिन सुद्धा असं काय होतं की पूर्ण डार्क कलरची होते. तर लिव्हर डिसीज डिसऑर्डरची कारणं काय आहेत किंवा इटिओलॉजी काय आहे की समजा डायटरी डेफिशियन्सी असतील तर म्हणजे तुम्ही समजा डेफिशियन्सी ऑफ प्रोटीन असेल तर त्याच्यामुळे काय होतात की लिव्हरमध्ये काय होतात की फॅटी चेंजेस होतात, म्हणजे लिव्हरमध्ये जास्त प्रमाणामध्ये फॅटी चेंजेस होतात. आणि मग क्वॉशियरकर किंवा मारस्मस डिसीजेस होण्याची शक्यता असते. नंतर इन्फेक्टिव्ह एजंट्स मध्ये काय येतात की हेपॅटायटिस ए म्हणजे कावीळ ब किंवा एन्टामिबा, ह्याच्यामुळे काय होतं की ह्या इन्फेक्टिव्ह एजंटमुळे लिव्हरला इन्फेक्शन होऊ शकतं. नंतर टॉक्झिक एजंट मध्ये काय येतं, अल्कोहोल म्हणजे दारू, हा, नॅचरल टॉक्झिन्स किंवा ड्रग्स. ड्रग्ज मध्ये आपण जे औषधं घेतो बाहेरून पॅरासिटामॉल, कॉम्बिफ्लाम, हे खूप प्रमाणात सारखे सारखे सक्सेस घेतले किंवा ड्रग्स
कोकेन हे सगळ्यामुळे काय होतं की लिव्हरवरती त्याचा वाईट परिणाम होतो. नंतर समजा एक्सेसिव्ह स्टोअर जास्त प्रमाणात आयर्न किंवा कॉपर किंवा ग्लायकोजन, तुम्ही खूप प्रमाणात एनर्जी घेता आणि ती ग्लायकोजचं ग्लायकोजन मध्ये रूपांतर होऊन लिव्हर मध्ये स्टोअर होते, तर त्याच्यामुळे पण काय होतं की लिव्हर सिरोसिस होऊ शकतं पुढं पुढं. आवाज येतोय का माझा? हो, येतोय मॅम. आवाज येस हा मॅम, हो. येतोय. हा. तर कधी कधी काय हो होतं हो. की या सगळ्यांमुळे पण काय होतं की सिरोसिस, आता तुम्ही दारू जरी जास्त पिलात खूप किंवा HIV पेशंट असतात त्यांच्यामध्ये पण लिव्हर सिरोसिस होतं. आणि मग काय होतं की तुमचं पूर्ण, तुम्ही बघता की लिव्हर ट्रान्सप्लांटचं मोठे मोठे ऑपरेशन्स पण होतात, पण ते सक्सेस व्हायचं प्रमाण रेट खूप कमी असतो. हम्म. आता हेपॅटायटिस मध्ये काय होतं की हा इन्फेक्शियस डिसीज आहे सगळ्यात महत्वाचा, आणि तो काय होतं की ज्या यकृताच्या सेल्स आहेत किंवा पेशी आहेत त्यांचं काय होतं की त्यांना सूज येते आणि त्यांच्यामध्ये काय होतं डिजनरेशन होतं. डिजनरेशन म्हणजे काय होतं, ते डिस्ट्रक्ट होतात किंवा त्यांच्या ते पेशी मरून जातात. आणि त्याच्यामुळं दोन प्रकारची आपल्याला कावीळ होऊ शकते. एक तर कुठली, तर एक कावीळ अ किंवा कावीळ ब, असं दोन प्रकारच्या कावीळ असतात. कावीळ अ ला पण आता व्हॅक्सिन असतं लहानपणी, आपण त्याला बायोवॅक ए वगैरे किंवा व्हॅक्सिन म्हणतो, की त्या व्हॅक्सिन मुळे कावीळ अ होत नाही. कावीळ ब चं पण व्हॅक्सिन देतो आपण लहानपणी 3-4 वेळा. हा. तर आता हेपॅटिस ए कशामुळे होते, तर फिकल कंटॅमिनेशन, म्हणजे तुम्ही संडासला गेलाय, तुम्ही हात धुवत नाहीये किंवा तुमच्या प्यायच्या पाण्यामध्ये फिकल मॅटर्स आहेत, असं काही झालं किंवा कंटॅमिनेटेड वॉटर आहे, अशा वेळेस काय होतं की हेपॅटिस बी किंवा हेपॅटिस ए होतो. आणि हेपॅटिस बी कसा होतो की ट्रान्समिटेड थ्रू ब्लड, म्हणजे इन्फेक्टेड सिरिंज निडल्स ह्याच्यामुळे काय होतं, किंवा अॅनोरेक्झिया ह्याच्यामुळं हे सगळं याच्यात होतं की तो ट्रान्सफर होतो. मग आता ह्याचे सिमटम्स काय होतात की पहिल्यांदा अॅनोरेक्झिया म्हणजे भूक लागत नाही, थकवा जाणवतो, उचमळतं, उलटी येते, जुलाब होतात, ताप येतो, वजन कमी होतं, नंतर पोटात दुखतं किंवा डिस्कम्फर्ट होतो, लिव्हरची काय होते की यकृताचा आकार वाढतो, आणि काय होतं की सगळ्या स्किनला किंवा आपल्या त्वचेला पिवळा रंग येतो, किंवा डोळ्यांच्या पण त्वचेला काय होतो की पूर्णपणे पिवळा रंग येतो. मग त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह काय डायटरी मॅनेजमेंट मध्ये लिव्हर डिसीजेस मध्ये, तर की हॅलो हा मॅडम, जरा स्पीड होतीये मॅडम, खूप होती. बरोबर. आता याच्यामध्ये हा सिमटम्स काय होतात बघा, भूक कमी होते, थकवा जाणवतो, उचमळतं, उलटी होते, जुलाब होतात, ताप येतो, वजन कमी होते, पोटात दुखते, आणि त्याच्याबरोबर काय होतं की यकृताचा आकार पण वाढतो. म्हणजे आता हे ऑब्झर्वेशन मध्ये येतं बरं का, यकृताचा आकार वाढतो किंवा त्वचेचा रंग पिवळा होतो, डोळ्याचा रंग पिवळा होतो, हे आपण ऑब्झर्वेशन मध्ये पाहतो, आणि बाकीचं सगळं लक्षणामध्ये पेशंट सांगतो आपल्याला. नंतर तर डायटरी मॅनेजमेंट करायची आपल्याला, तर त्याचे एम काय ठेवायचं, ऑब्जेक्टिव्ह काय करायचे, तर हे काय आपल्याला उचमळत आहे, उलटी होतीये, जुलाब होत आहेत, किंवा भूक लागत नाहीये, थकवा जाणवतो, तर हे सगळी लक्षणं कमी करायचा प्रयत्न करायचा जेवताना, म्हणजे जेवायच्या पदार्थातनं. नंतर ज्या काही लिव्हर टिश्यूज किंवा यकृताच्या पेशी डिस्ट्रक्ट झालेल्या आहेत किंवा नाश पावलेल्या आहेत, त्यांचं परत रिजनरेशन करण्यासाठी पण आहार, चांगल्या पद्धतीचा आहार घेणे किंवा त्याचे एम ठेवायचं असतं आपल्याला. नंतर फर्दर यकृताचं पुढची डिस्ट्रक्शन होणे किंवा लिव्हर डॅमेज होणे, त्याच्यासाठी पण आहार आपल्याला चांगला घ्यावा लागतो. मग आता ह्याच्यामध्ये साधारणतः आपल्याला किती कॅलरीज घ्याव्या लागतात, साधारणतः 1500 ते 2000 किलो कॅलरीज आपल्याला जरी भूक लागत नसली किंवा तरी आपल्याला घ्यायला लागतात इनिशियली, आणि ग्रॅज्युअली एनर्जी इंटेक म्हणजे 20% किंवा 30% आपल्याला वाढवावा लागतो हळूहळू नॉर्मल इंटेक पर्यंत येण्यासाठी. तर आता प्रोटीन्स मध्ये काय घ्यायचं इथं, तर ह्या निगेटिव्ह गोष्टींपासून वरती यायला मेन म्हणजे काय, आपल्याला की ह्याच्यामध्ये प्रोटीन इंटेक काय करायचं, वाढवायचं आहे. हा. नंतर म्हणजे नत्राम्लांचं प्रमाण काय करायचं, आपल्याला वाढवायचं, आणि त्याच्यामुळे काय होतो, नायट्रोजन गॅस जो असतो त्याचा बॅलन्स होतो, आणि आपोआपच काय होतं की आपल्या लिव्हरच्या सेलचं रिजनरेशन व्हायला लागतं, आणि लिव्हरचं
फॅटी ज्या टिश्यूमध्ये रूपांतर होत असतं ते काय होतं, कमी होतं. आणि प्रोटीनचा इंटेक पण काय करायचं की किती लिव्हर डॅमेज आहे ते बघून आपण काय करायचं, माइल्ड टू मॉडरेट ठेवायचा. म्हणजे साधारणतः 1.5 ते 2 ग्रॅम प्रोटीन पर केजी आपल्याला बॉडी वेट घ्यायचंय. किती घ्यायचं आपल्याला आजारामध्ये, आपण 1.5 ते 2 kg पर किलो बॉडी वेट प्रोटीन आपल्याला काय केलं सांगायचं, आपण त्यांना सांगायचं घ्यायला. आणि कार्बोहायड्रेट्स मध्ये काय करायचं, हाय कार्बोहायड्रेट्स आपल्याला रिकमेंड करायचे. म्हणजे साधारणतः 300 ते 400 ग्रॅम सिंपल कार्बोहायड्रेट घ्या, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट घ्यायला सांगायचे नाहीत. ज्याच्याने फटकन शुगर तयार होते असे कार्बोहायड्रेट सांगायचे, कारण लिव्हरला सूज झालेली असते आणि लिव्हरचं काम कमी झालेलं असतं. त्यामुळे काय करायचं, सिंपल कार्बोहायड्रेट घ्यायचे आपल्याला. आणि म्हणजे लाईक कसं ग्लुकोज, शुगर, हनी, नंतर कसं ऊसाचा रस, फळांचा ज्यूस, नंतर फ्रूट ज्यूस, किंवा व्हेजिटेबल्स, रूट व्हेजिटेबल जे असतात ते बटाटा, रताळे, जे साखर पिष्टमय पदार्थ लगेच रिलीज करतात, अशा सगळ्या गोष्टी काय केलेल्या असतात त्याच्यामध्ये आपल्याला रिकमेंड केलेल्या असतात. फॅट्स मध्ये आपल्याला काय काय घ्यायचंय, तर ऍब्झॉर्शन, लिव्हर डिसीज जेव्हा होतात तेव्हा फॅटचं ऍब्झॉर्शन पूर्णपणे बंद होतं, म्हणजे ते पूर्णपणे इम्पेअर्ड होतं. आणि मग त्यामुळे काय होतं की प्रत्येका काही म्हणजे पर्सन टू पर्सन, म्हणजे व्यक्तिगत कुणाला फॅटचा इंटॉलरन्स होतो, कुणाला होत नाही, कुणाला म्हणजे प्रत्येक व्यक्ती परत्वे बदलतो तो. आणि मग साधारणतः माइल्ड टू मॉडरेट केसेस मध्ये आपल्याला काय करावं लागतं, 40 ते 50 मिलीग्राम फॅट डेली घ्यावं लागतं. आणि सिव्हिअर केसेसमध्ये आपल्याला 20 ते 30 ग्रॅम द्यावं लागतं, कारण ते काय टॉलरेट होत नाही लिव्हर डॅमेज झाल्यामुळं. त्यामुळं आपल्याला मिल्क आणि एगच्या स्वरूपात आपण काय करू शकतो, फॅट किंवा हे पदार्थ देऊ शकतो. नंतर मिनरल्स आणि विटॅमिन्स मध्ये काय घ्यायचंय आपल्याला, सगळे मिनरल्स आपल्याला मिळाले पाहिजेत असं, म्हणजे कॅल्शियम, आयर्न ऍडिक्वेट अमाऊंट मध्ये मिळाले पाहिजेत, आपण बघितलं पाहिजे. नंतर फॅट सोल्युबल विटॅमिन्स पाहिजेत. नंतर विटॅमिन ए आणि डी हे डिक्रीज होतं याच्यामध्ये. त्यामुळे मग काय करायला लागतं, विटॅमिन ए, के, सी, बी आपल्याला मल्टीविटॅमिन वरून काय करावं लागतं, हे पेशंट्स मध्ये द्यावे लागतात. नंतर फिडिंग पॅटर्न मध्ये आपल्याला काय करावं लागतं की फूड जास्त प्रमाणामध्ये काय करायला पाहिजे आपल्याला, वेल कुक्ड, म्हणजे रॉ फूड द्यायचं नाही, तर पूर्णपणे शिजवलेलं फूड द्यायचे. कारण आणि जरा थोडंसं अट्रॅक्टिव्ह मॅटर मध्ये किंवा थोडस बघून भूक लागत नसते त्यामुळे खाऊ वाटत नसतं, मग थोडस आपल्याला वारंवार फूड द्यायचंय. म्हणजे तुम्ही जर 3 ते 4 वेळा जेवत असाल आणि एकदम व्यवस्थित जेवत असाल, पण इथं आजारपणामध्ये तुम्ही थोडं थोडं खाताय, मग अशा वेळेस 2-2 तासांनी थोडं 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 फ्रिक्वेंटली आपल्याला काय करायचंय, फूड द्यायचंय किंवा ते मॉडिफाईड करायचंय. नंतर ह्याच्यामध्ये काय करायचंय, दुसऱ्या गोष्टी म्हणजे काय काय फूड्स मध्ये शुगर, ग्लुकोज, हनी, पल्सेस, मिल्क प्रोडक्ट, एग, फ्रुट्स आणि व्हेजिटेबल आणि हे सगळं काय महत्वाचं, हे मात्र कधी अवॉइड करायचं, हे मात्र पूर्णपणे व्यवस्थित आहारामध्ये द्यायचंय. आणि अवॉइडेड मध्ये काय करायचंय की तळलेले पदार्थ, नंतर खूप फॅट असलेले पदार्थ, खूप ऑइल असलेले पदार्थ, किंवा स्ट्रॉंगली फ्लेवर्ड व्हेजिटेबल जे असतात, किंवा मीठ, अल्कोहोल, दारू, तंबाखू, या सगळ्या गोष्टी काय करायच्यात आपल्याला, वर्ज्य करायच्यात. आता हे सगळं आपण कशामध्ये बघितलं, पूर्णपणे लिव्हर डिसीजेसचं बघितलं. आता लिव्हर डिसीजेसचं पाहिल्यानंतर आपण हे सगळं लिहून घेतलंय ना तुम्ही, मी पाठवते पण ह्या इंग्लिश मध्ये नोट्स आहेत, त्या तुम्ही मी तुम्हाला मराठीत ट्रान्सलेट करून सांगते. हो तर मॅम. तरी लिहून घ्या मराठीमध्ये. आता पुढचं आपल्याला बघायचं आहे, न्यूट्रिशन इन गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिसीजेस. आपण आता आज काय काय डिसीजेस बघितले, पहिलं बघितलं कार्डिओव्हॅस्क्युलर बघितलं, नंतर गाऊट बघितला सेकंड, नंतर आपण थर्ड बघितला लिव्हर डिसीजेस बघितला. आता फोर्थ बघतोय आपण गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिसीजेस डिसऑर्डर. त्याच्यामध्ये आपलं डाएट कसं पाहिजे हे आपल्याला पाहायचंय. तर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट म्हणजे काय, तर पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम, म्हणजे तोंडापासून ते आपल्या आनस म्हणजे संडासच्या जागेपर्यंत पूर्ण सिस्टीम, म्हणजे त्याच्यामध्ये काय आलं, माउथ आलं, घसा आला, इसोफॅगस आलं, स्टमक आलं, स्मॉल इंटेस्टाईन आली, लार्ज इंटेस्टाईन आली,
आणि आपलं पूर्ण रेक्टम आणि ॲनस हे सगळं काय आलं पूर्णपणे त्या गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट मध्ये पूर्णपणे आलं. तर हे महत्वाचं काय काम करते गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट, तर आपलं पचन करणे, अन्नाचं शोषण करणे आणि त्याचं पूर्ण शरीराचं बॉडीमध्ये त्या शोषण केलेल्या अन्नाचं किंवा एन्झाईमचं पूर्ण आपल्या शरीरात ऊर्जा देण्यासाठी युटिलाइज करायचं काम काय करतं पचन शक्ती किंवा गॅस्ट्रोइंटेस्टायनल इलिमेंटरी सिस्टीम करत असते. मग ह्याच्यामध्ये काय होतं की डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा पचन संस्थेचा आजार झाला तर काय होतं की तर दोन प्रकारे, एक तर ऑर्गॅनिक होऊ शकतो किंवा एकतर फंक्शनल मध्ये आपल्याला आजार होऊ शकतो. ह्याच्यामध्ये काय आहे ना की साधारणतः आपल्याला ह्यामध्ये आपल्याला कॉमन डिसऑर्डर मध्ये काय काय दिसतं तर जुलाब होणे, मलावष्टंभ होणे किंवा अल्सर म्हणजे काय होणार पेप्टिक अल्सर म्हणजे आपण त्याला मराठीत अल्सरला काय म्हणतात मला माहित नाही, पण आता इथं अल्सरच लिहून घ्या. नंतर माल ऍब्झॉर्प्शन सिंड्रोम, माल ऍब्झॉर्प्शन म्हणजे ऍब्झॉर्प्शनच नीट प्रकारे होत नाही, त्याला आपण माल ऍब्झॉर्प्शन सिंड्रोम असं म्हणू शकतो. नंतर ह्याच्यामध्ये अजून काय काय इफेक्ट येऊ शकतात की मोटिलिटी म्हणजे आता पेरिस्टाल्टिक मुवमेंट होत असतात. पेरिस्टाल्टिक मुवमेंट म्हणजे प्रत्येक अन्न कसं पुढे ढकललं जातं तर आपल्या अन्ननलिकेची हालचाल होत असते, आपल्या स्टमक पण अन्न घुसळत असतं, नंतर इंटेस्टाईन अन्न असं थोडं कॉन्ट्रॅक्शन मग परत ते पुढे ढकललं की रिलॅक्स, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्स असं पेरिस्टाल्टिक मुवमेंट कंटिन्युअसली आपल्या वरपासून ते खालपर्यंत चालू असतात. परंतु कधी कधी ह्या पेरिस्टाल्टिक मुवमेंट लगीश होतात. कधी कधी एन्झाईम जे निर्माण होणार आहे डायजेशनसाठी आता ह्याच्यामध्ये स्टमक मध्ये पेप्टिक हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होतं, पेप्टिन तयार होतं. नंतर इंटेस्टाईन मध्ये बाईल सिक्रेट, बाईल इंटेस्टाईन मध्ये जातं एन्झाईम लिव्हर कडून. तर असे जे जे एन्झाईम आहेत एन्झाईम प्रोडक्शन मध्ये डिफेक्ट झाला तरी डायजेशन मध्ये डिफेक्ट येऊ शकतो. नंतर हे सगळं मेकॅनिझम जरी ऑब्झर्व झालं हे सगळं ट्रान्सपोर्ट करावं लागतं आपल्याला, आणि जसा आजार होतो त्या डिसीजेस वाईज हा ट्रान्सपोर्टचा पण मार्ग किंवा रूट किंवा हे सगळ्या ह्याच्यावरती डिस्टर्बन्स येतो. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डायरियावरती बघायचंय. डायरिया म्हणजे काय तर जुलाब, आणि ह्याच्यामध्ये काय होतं की फ्रिक्वेंटली आपल्याला काय होते की पातळ संडास होते, दॅट इज कॉल्ड एज डायरिया किंवा आपण त्याला जुलाब म्हणतो. आणि पूर्णपणे पाण्यासारखी वॉटरी किंवा अनफॉर्म स्टूल म्हणजे अशी घट्टशी होत नाही तर एकदम पाण्यासारखी पातळ खूप सारख्या सारख्या प्रमाणामध्ये लूज किंवा वॉटरी संडास आपल्याला होत असते. आणि त्याच्यामध्ये काय होतं की कधी कधी म्युकस असतं त्या संडासमध्ये, कधी कधी ब्लड असतं, ब्लड असेल तर आपण त्याला डिसेंट्री म्हणतो. आणि कधी कधी आपण म्युकस असेल खूप प्रमाणामध्ये कधी कधी काय असू शकतं त्याच्यामध्ये आपल्याला पोटात दुखायला लागतं, क्रॅम्प यायला लागतात, उलट्या पण व्हायला लागतात. आणि हे डायरियाचे दोन प्रकार असतात, एक तर ऍक्यूट असतो म्हणजे अचानक इन्फेक्शनमुळे झालेला, आणि कधी कधी क्रॉनिक पण असू शकतो. तर जीर्ण म्हणजे ऍक्यूट म्हणजे अचानक झालेला, आणि क्रॉनिक म्हणजे जीर्ण आजार म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. तर कधी कधी म्हणजे 4 आठवडे 3 आठवडे पण असा आजार चालू शकतो. तर मोस्ट कॉमन कारण काय आहे किंवा सामान्य कारण काय आहे या सगळ्या आजारांचं, तर इन्फेक्शन म्हणजे कंटॅमिनेटेड फूड खाणे, आपण कधी बाहेरचं कुठलं तरी कंटॅमिनेशन किंवा इन्फेक्शन झालेलं फूड आपण, किंवा अनहायजेनिक म्हणजे हात न धुता फूड बनवलंय किंवा स्वच्छता न ठेवता फूड बनवलंय, असं जर अनहेल्दी कंट्रिशन मधलं, माल न्यूट्रिशन मधलं, किंवा खूप दिवसाचं फूड फ्रीज मध्ये प्रिझर्व करून एकदम अचानक काढून गरम करून दिलं, अशा वेळेस काय होऊ शकतं इन्फेक्शन म्हणून आपल्याला डायरिया होऊ शकतो. साधारणतः इन्फान्सी आणि चाइल्डहुड मध्ये हे प्रमाण जास्त प्रमाणात आहे. आणि प्रोलांगड जर डायरिया राहिला खूप दिवस पर्यंत हे जुलाब व्हायला लागले आपल्याला तर काय होऊ शकतं आपलं पाणी कमी होतं, शरीराचं डिहायड्रेशन होतं, आणि आपल्याला इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतं म्हणजे सोडियम पोटॅशियम आणि क्लोराईड इलेक्ट्रोलाइट्स असतात ते कमी जास्त होतात रक्तामध्ये, आणि आपल्याला न्यूट्रिशनल डेफिशियन्सी किंवा आपल्याला त्रास होऊ शकतो. मग आता ह्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट काय द्यायची की साधारणतः अॅक्यूट डायरियामध्ये तर एक्सेसिव्ह आपल्यामध्ये काय होतात की पाणी आणि इलेक्ट्रोलाइटचा इम्बॅलन्स असतो. मग आपण यावेळेस काय करायचं तर सिंपली आपण काय करू शकतो की पाणी पाजू शकतो, रिहायड्रेट करायचं आपल्याला बाळांना किंवा आपल्याला ज्याला जुलाब होत आहेत त्याला. मग ते तोंडाने पीत नसेल तर आपल्याला सलाईन पण लावू शकतो, पण शक्यतो तोंडाने पाजायचा प्रयत्न करायचा.
नंतर अजून काय करू शकतो, ORS जे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन मिळतं, त्याच्यामध्ये सोडियम, पोटॅशियम क्लोराईड हे इलेक्ट्रिक आयन्स पण असतात, ते पण आपण सारखं सारखं त्याला पाजवायचंय. मग त्याच्यामध्ये सोडियम किती असतं ओरल रिहायड्रेशन सोल्युशन मध्ये, तर 3.5 ग्रॅम सोडियम क्लोराईड असतं. नंतर सोडियम बायकार्बोनेट पण असतं त्या ORS मध्ये, 2.5 ग्रॅम सोडियम बायकार्बोनेट असतं. नंतर तिसरं पोटॅशियम क्लोराईड म्हणजे KCl, ते किती असतं, 1.5 ग्रॅम असतं. आणि ग्लुकोज किती असतं, तर 20 ग्रॅम असतं, म्हणजे एनर्जी देतं आपल्याला. तर अशा प्रकारे काय करायचं असतं, हे सगळं ORS आपल्याला 1 लिटर पाण्यामध्ये काय करायचंय, स्वच्छ क्लीन पाण्यामध्ये मिसळायचंय आणि ते आपल्याला काय करायचंय, थोडं 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 करून आपल्याला प्यायचंय, किंवा ते चाइल्ड जर असेल तर त्याला पाजायचंय. एक जरी लूज स्टूल झाला तर तेवढंच पाणी आपल्याला त्या बाळाला परत पाजायचंय आणि फ्रिक्वेंटली द्यायचं हे आपल्याला ORS. समजा, आणि जर ब्रेस्ट फिडिंग वर असेल चाइल्ड, तरी पण काय करायचं, खूप जर डिहायड्रेशन झालं तरी तुम्ही हे ORS त्याला पाजू शकता. नंतर आपल्याला क्रॉनिक डायरियामध्ये किंवा खूप दिवसांचा डायरिया, 3 आठवड्यापेक्षा जास्त, 2 आठवड्यापेक्षा जास्त आहे, तर त्याच्यामध्ये डायटरी मॅनेजमेंट, आता ह्या जुलाबामध्ये पण आपल्याला डायटरी मॅनेजमेंट काय करू शकतो आपण, तर बाळाला हलका आहार द्यायचा. तर दुधाचे पदार्थ शक्यतो काय करायचे, आपल्याला टाळायचे. मग हलका पदार्थामध्ये आपण काय देऊ शकतो, डाळ, डाळीचं पाणी, भाताची पेज, ज्वारीची पेज, लिंबू सरबत, नारळाचं पाणी. तर हे आपण ORS बरोबर काय करू शकतो, बाळाला देऊ शकतो, किंवा मोठ्या माणसांना पण आपण देऊ शकतो. किंवा आपण म्हणतो की खूप जुलाब होत असतील तर हलकं अन्न खा, म्हणजे खूप प्रमाणामध्ये जड न पचणारं अन्न आपण देत नाही, किंवा अगदी हलका प्रमाणात भाताची पेज किंवा ज्वारीची पेज, लिंबू सरबत, नारळाचं पाणी, हा, किंवा खूप प्रमाणात साधं पाणी, आपण असं त्यांना की लिंबू साखर पाणी असं आपण पाजत असतो. तर ह्याच्यामध्ये क्रॉनिक डिसीजेस तर मध्ये मेन मॅनेजमेंटचं ऑब्जेक्टिव्ह काय ठेवायचं आहे आपल्याला, तर वॉटर आणि इलेक्ट्रोलाइटचा इम्बॅलन्स मेन कसा मेंटेन करायचा हे ऑब्जेक्टिव्ह ठेवायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर एनर्जी रिक्वायरमेंट आपली वाढते, कारण 10 ते 20% आपल्याला वेट लॉस आणि विकनेस झालेला असतो, तर ते भरून काढण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, साधारणतः मोर कार्बोहायड्रेट्स आपल्याला घ्यायला पाहिजेत. हाय एनर्जी रिक्वायरमेंटसाठी व्हिटॅमिन सप्लिमेंटरी घेतल्या पाहिजेत, किंवा मिनरल सप्लिमेंटरी आपल्याला घेतल्या पाहिजेत. आणि साधारणतः आपण काय घेऊ शकतो, तर वेल कुक्ड व्हेजिटेबल्स, बनाना, पपया, मिल्क मध्ये पण कमी प्रमाणात, एखादा दुसरा ग्लास मिल्क सारखं कंटिन्युअस, कारण लॅक्टोज इंटॉलरन्स पण होतो त्याच्याने. थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला नॉनव्हेज आपल्याला शक्यतो ह्या काळामध्ये टाळायचंय. तर आणि जास्त प्रमाणामध्ये रॉ व्हेजिटेबल खाणे किंवा रॉ हे खाणे आपल्याला टाळायचंय, कारण जे शिजवले तेच आपल्याला, त्या उकळलेलं दूधच आपल्याला प्यायचंय. हे झालं क्रॉनिक डायरियामध्ये. आणि कॉन्स्टिपेशन मध्ये आपल्याला काय काय करायचंय, कॉन्स्टिपेशन कसं असतं की रिटेन्शन ऑफ फिसेस म्हणजे काय, तर आपल्याला व्यवस्थित प्रमाणे संडास होत नाही, आणि जे काही फिकल मॅटर आहे तो काय करतो, आतच अडकून राहतो कोलन प्लेसेज मध्ये, तर लवकर किंवा हार्ड स्टूल होते. तर आणि हे कधी म्हणायचं आपण, की साधारणतः इच मॉर्निंग आपल्याला व्हायला पाहिजे, परंतु डिफिकेशन प्रोसेस जर 72 तासापर्यंत म्हणजे जेवणानंतर होते, 72 तासांनी जेवण पचून बाहेर पडतं. परंतु ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, की एक अटॉनिक आणि दुसरा स्पास्टिक. हा, मग अटॉनिक म्हणजे काय, की मसल टोनस लॉस झालेला असतो रेक्टमचा, आणि त्यामुळं स्टूल काय होत नाही, बाहेर पडत नाही, आणि त्यामुळं कॉन्स्टिपेशन होतं, आणि ह्यालाच काय म्हणतो आपण, की लेझी बॉयल सिंड्रोम म्हणतो. मग प्रेग्नंट वुमन किंवा सिडेंटरी जे वर्कर्स आहेत त्याच्यामध्ये काय दिसतं, की हा लेझी बॉवल सिंड्रोम किंवा दिसून येतो आपल्याला. आणि स्पास्टिक कॉन्स्टिपेशन मध्ये काय होतं, की मसल टोन काय करतो, वाढतो, आणि तो काय करतो, कॅव्हिटी काय करतो, नॅरो करतो, आणि त्याच्यामुळे संडास होत नाही, त्यामुळे दॅट इज कॉल्ड एज द स्पास्टिक कॉन्स्टिपेशन. मग आता हे कशामुळे होतं, तर आपल्या हॅबिट्स किंवा आपल्या सवयी जर डायटरी किंवा जेवणाच्या हॅबिट चुकीचे आहेत, म्हणजे आपण मैद्याचे पदार्थ जास्त खातोय, पाणी कमी पितोय, फायबरयुक्त डाएट कमी खातोय, तर आपल्याला काय होऊ शकतं, कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. किंवा आपण वेळेवर जेवत नाहीये, इरेग्युलर वेळा आहेत कामामुळं किंवा कशामुळं, किंवा
पाणी इनॅडिक्वेट पितोय, इमोशनल आपल्याला स्ट्रेस आहे, मानसिक ताण आहे, डिस्टर्बन्स आहे, किंवा आपल्याला मूळव्याध किंवा पाईलचा त्रास आहे, अशा वेळेस पण पेन होते म्हणून आपण काय करतो, संडास किंवा डिफिकेशन करत नाही, मग कॉन्स्टिपेशन सारखी गोष्ट उद्भवते. मग ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट काय करायचंय की रेग्युलर डेव्हलप हॅबिट, आपल्याला सवयी डेव्हलप करायच्या की सकाळी उठलं की 1 ग्लास कोमट पाणी पिऊन आपल्याला संडाससाठी जायचंय, आणि 2 पायावरती बसून, ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांना कमोड वापरायला आपण अवॉइड करा म्हणतो शक्यतो. मलासनामध्ये बसून इंडियन संडासामध्ये 2 पायावर बसून संडास करायला आपण सांगतो. तर ती हॅबिट डेव्हलप करायची सवय. त्याच्यानंतर आपल्याला जेवणाच्या वेळा पाळायच्यात. त्याच्यानंतर हाय फायबर युक्त डाएट घ्यायचं आहे, म्हणजे जर कसं की ज्याच्यामध्ये खूप प्रमाणात फायबर्स आहेत. मग त्याच्यामध्ये काय आलं, सफरचंद आले, केळी आले, पालक, सगळ्या पालेभाज्या आल्या, कारण त्यांच्यामध्ये फायबर्स काय चोथायुक्त पदार्थ जास्त असतात, त्यामुळे ते अन्न पुढं सरकायला मदत, म्हणजे कॉन्स्टिपेशन होत नाही, मल पुढं सरकायला मदत होते. नंतर पाण्याचा इंटेक व्यवस्थित आहे का पाहायचा आहे, आणि एक्सरसाइज किंवा ऍक्टिव्हिटीज पण वाढवायच्यात. आणि त्याच्याबरोबर आपल्याला अजून काय करायचंय की साधारणतः काळे मनुके वगैरे जे असतात ते आपण आदल्या दिवशी भिजवून दुसऱ्या दिवशी ते कारण नॅचरल रिचकाचं काम करतात, तर ते पण आपण घेऊ शकतो. आता डायटरी मॅनेजमेंट मध्ये काय करायचं, तर मी तुम्हाला आता ते सांगितलं जसं हाय फायबर युक्त आणि फ्लुइड इनटेक, हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं. सगळ्यात होल ग्रेन्स म्हणजे कोंडा काढलेलं धान्य घ्यायचं नाही, कोंडायुक्त धान्य घ्यायचंय, लिफी व्हेजिटेबल पालेभाज्यांचं प्रमाण वाढवायचंय, फळांचं प्रमाण वाढवायचंय, आणि जास्त प्रमाणामध्ये काय करायचंय, पाणी प्यायचंय. मैद्याचे पदार्थ अवॉइड करायचे शक्यतो. तर हे आपल्याला काय करायचंय, साधारणतः 8 to 10 ग्लास ऑफ वॉटर रिकमेंड केलेलं असतंय. मग तर ते जात नसेल तर फ्लेवर्ड वॉटर किंवा लेमन ज्यूस, लिंबू सरबत, ह्या गोष्टी पण काय करायला सांगितल्यात आपल्याला, प्यायला सांगितलं. आणि ह्याच्यावर पण जर झालं नाही तर आपल्याला म्हणजे लॅक्झेटिव्ह वापरायचे. मग ते इसोबगोल असू शकतं, म्हणजे कॅस्टर ऑइल म्हणजे, किंवा मिनरल ऑइल किंवा लिक्विड पॅराफिन, ह्या सगळ्या गोष्टी आपण कॉन्स्टिपेशन साठी वापरू शकतो. नंतर फॅट, नंतर आपल्याला अजून असं करायचंय की विटॅमिन ए आणि विटॅमिन के चे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत ते पण आपण इथे रिकमेंड करू शकतो. मग फ्लुइड किती, 1.5 लिटर ते 2 लिटर फ्लुइड आपल्याला साधारणतः त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर फूडमध्ये होल ग्रेन विथ सिरियल म्हणजे सगळे कोंडायुक्त पदार्थ, मिलेट्स म्हणजे सगळं ज्वारी, बाजरी, नाचणी, ओट्स, हे सगळं मिलेट्स मध्ये येतं. पल्सेस विथ हस्क म्हणजे अनपॉलिश्ड, जे आता पॉलिश केलेल्या डाळी येते त्या नाही, तर अनपॉलिश्ड डाळी. नंतर फ्रूट, व्हेजिटेबल्स, मिल्क मध्ये पण थोड्या प्रमाणात मिल्क, 4-5 वेळा मिल्क पिलं तरी कॉन्स्टिपेशन होतं, तर सकाळी एकदा आणि संध्याकाळी 2 वेळा मिल्क घेऊ शकता. नंतर बटर मिल्क म्हणजे ताकाचं प्रमाण वाढवायचं, सुपाचं प्रमाण वाढवायचंय, ग्रीन सॅलेडचं प्रमाण वाढवायचंय, फ्रुट्स आणि व्हेजिटेबल, आणि ह्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण काय करायचंय आपल्याला जास्त प्रमाणात वाढवायचंय. अवॉइड काय करायचं, रिफाईंड फूड म्हणजे मैदा. नंतर डिहस्क्ड पल्सेस म्हणजे ज्यांचं पॉलिश केले असले गोष्टी टाळायच्या. कॅस्टर ऑइल आणि लिक्विड पॅराफिन आपल्याला जर संडास होत नसेल तरच घ्यायचं, क्वचित कधी, पण ते पण उगी मनाने आपल्या हाताने काहीतरी करायचं नाही. तर हे बघितलं. आता पेप्टिक अल्सर मध्ये काय करायचंय, तर पेप्टिक अल्सर म्हणजे काय असतं की लोकलाइज्ड काय होतं, त्वचेचं इरोजन होतं, किंवा अशी एकसंध जी त्वचा आहे त्याच्यामध्ये एकदम एक प्रकारचं इरोजन किंवा खड्डा येतो, त्याला म्हणायचं आपण पेप्टिक अल्सर. म्हणजे अ पेप्टिक अल्सर इज एनी लोकलाइज्ड इरोजन ऑफ द म्युकसल लाइनिंग. लिहून घ्या, अ पेप्टिक अल्सर इज एनी localized erosion of the mucosal lining of the alimentary tract due to acidic gastric juice. A peptic ulcer is any localized erosion of the mucosal lining of the alimentary tract ड्यू टू द गॅस्ट्रिक ज्यूस. थोडक्यात काय तर ऍसिडिटी होतो, म्हणजे गॅस्ट्रिक ज्यूस मुळे इरोजन्स निर्माण होतात एलिमेंटरी ट्रॅक्ट मध्ये किंवा स्टमक मध्ये. मग तो अल्सर डिओडिनम मध्ये पण असू शकतो, त्याला डिओडिनल अल्सर वगैरे म्हणतात. पेप्टिक अल्सर असेल तर त्याला स्टमक मध्ये असतो, त्याला पेप्टिक अल्सर म्हणतात. तर स्टमक आणि डिओडिनम, डिओडिनम म्हणजे इंटेस्टाइनचा पहिला, स्मॉल इंटेस्टाइनचा पहिल्या पार्टला आपण काय म्हणतो, डिओडिनम म्हणतो. तर
कधी कधी हे हेरिडेटरी जेनेटिक असतं, कधी कधी आपल्या इरेग्युलर फूड हॅबिट्समुळे होतं आपल्याला, कधी कधी ताण मेंटल स्ट्रेसमुळे होतं, कधी कधी एक्सेसिव्ह आपण टी कॉफी पित असेल किंवा स्पायसेस अल्कोहोल ह्यामुळे पण काय होतं पेप्टिक अल्सर होतो, किंवा एन्झायटी ताण असेल, काळजी असेल, किंवा ड्रग आपण घेतले समजा अनाल्जेसिक म्हणजे कॉम्बिफ्लाम किंवा हे असतात ना आयबुजेसिक किंवा पॅरासिटामॉल, हे सगळे डायक्लोफिनॅक, हे सगळे काय आहेत की अनाल्जेसिक ड्रग्ज आहेत जे पेन थांबवतात, त्याच्यामुळे ऍसिडिटी होते. मग त्यामुळे ते हायपोसिक्रेशन ऍसिडचं सिक्रेशन वाढवतात आणि मग अल्सर होऊ शकतो. मग आता ह्यांचं कॉमन लक्षणं काय आहेत, सामान्य लक्षणं? तर आपल्या पोटांमध्ये काय होते, आपल्याला पहिल्यांदा दुखावा येतो किंवा सगळ्यात पहिल्यांदा पेन होतं, वेदना होतात. नंतर बर्निंग सेन्सेशन किंवा जळजळल्यासारखं सेन्सेशन किंवा कुणीतरी दाबतंय असं पेन होतं. त्याच्यानंतर काय होऊ शकतं, हार्टबर्न किंवा हृदयाच्या ठिकाणी जळजळल्यासारखं, उलटी आल्यासारखं, किंवा वेट लॉस किंवा वजन कमी होतं आपोआपच. आणि काही जणांना तर रक्ताची उलटी पण होते, दॅट इज कॉल्ड एज हिमोरेजिक. हे तर ते उलटीतनं काय होतं, त्याला आपल्याला रक्त पडू शकतो, वॉमिटिंग मधून ब्लड पडू शकतं, अगदी म्हणजे ब्लॅक स्टूल होऊ शकतो, मलिना म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. रक्त जेव्हा त्या संडास बरोबर बाहेर पडतं खूप अल्सर झाल्यावर, तर त्याला काळी संडास होते, दॅट इज कॉल्ड एज मलिना. आणि उलटीमधून पण ब्लड काय होऊ शकतं, पडू शकतं. कुणाचं लेक्चर आहे का पुढचं? नाही मॅडम, आहे का सर? थांबायचं असलं थांबू शकता. काय म्हणलात सर? थांबायचं असलं थांबू शकता, नाही पुढे लेक्चर. नाही नाही, लेक्चर आहे का? नाही. नाही मग घेऊन टाकू सर, एवढं एवढं कम्प्लीट करू, ठीक आहे. कारण आपल्याकडे वेळ कमी आहे सर, पोरांचं राहील तसंच नाही तर. हम्म. तुम्हाला वेळ आहे ना पोरांनो? हो मॅडम. हा, तर आपण पुढचं घेऊ आज, एक एवढं एवढं तरी संपवू हा भाग तरी आत्ताचा. हा, तर डाएट आणि फिडिंग पॅटर्न कसा ठेवायचा आपल्याला याच्यामध्ये, आता सगळ्यांचं एकत्र सांगते, म्हणजे तरी तरी त्या वेळेस सांगितलंय. आता पेप्टिक अल्सर मध्ये काय करायचंय आपल्याला, की साधारणतः डायटरी मॅनेजमेंट मध्ये आपल्याला, तर शक्यतो आपल्याला ह्याच्यामध्ये फूड रिस्ट्रिक्टेड फूड आपण ह्याच्यामध्ये काय करू शकतो, देऊ शकतो. म्हणजे कसं, तर मेकॅनिकली, केमिकली आणि थर्मली इरिटेटिंग गॅस्ट्रोइंटेस्टायनल म्युकोजा जे काही डाएट आहे रिस्ट्रिक्ट करायचंय. कसलं डाएट रिस्ट्रिक्ट करायचंय आपल्याला, जे फूड मेकॅनिकली किंवा केमिकली किंवा थर्मली आपल्याला गॅस्ट्रोइंटेस्टायनल म्युकोजाला काय करतं, इरिटेट करतंय, ते फ्लुइड फूड म्हणजे ते सगळं आपल्याला टाळायचंय. मेकॅनिकली इरिटेंट फूड्स म्हणजे कोणते कोणते, की जे आपल्या ह्याची पेरिस्टाल्टिक ऍक्शन वाढवतात, स्टमकची किंवा इंटेस्टाईनची आपली पेरिस्टाल्टिक मुवमेंट वाढवतात, दॅट इज कॉल्ड एज मेकॅनिकली इरिटेंट फूड्स. म्हणजे काय, तर शक्यतो होल ग्रेन, सिरल्स किंवा फायबरयुक्त फ्रुट्स, व्हेजिटेबल हे सगळे फायबरयुक्त असतात, त्यामुळे हे आपली मोर्टॅलिटी वाढवतात. तर ते थोड्या प्रमाणात कमी करायचे आहेत आपल्याला. केमिकली इरिटेटिंग फूड्स काय असतात, तर जे गॅस्ट्रिक ज्यूसचं प्रमाण वाढवतात. म्हणजे काय, की स्पाइसेस म्हणजे मिरे, दालचिनी, लवंग, आलं, किंवा मीठ एक्सक्रेटरी म्हणजे मीठ मीठ नॉनव्हेज फूड, नंतर तळलेले पदार्थ, किंवा आणि नंतर बिवरेजेस मध्ये लिक्विड मध्ये अल्कोहोल, दारू, टी, कॉफी, सगळे कोल्ड ड्रिंक्स, हे सगळं काय करतात, कार्बोनेटेड ड्रिंक जे कोका कोला वगैरे सगळे आहेत, ते काय करतात की गॅस्ट्रिक ज्यूसला सिक्रेशन वाढवतात. केमिकल इरिटेटिंग म्हणायचं आपण त्याला. तर ते पण काय करायचे आपल्याला, टाळायचे. नंतर इरिटेशन. थर्मल इरिटेशन मध्ये काय येतं, तर जे खूप गरम किंवा खूप थंड असं फूड आपण घेतो, एकदम आता उन्हाळ्यामध्ये आपण लगेच फ्रीज मधलं गार पाणी पितो, बर्फ खातो, किंवा असं आईस्क्रीम पण खूप थंड, तर हे थंड गरम थंड गरम थंड गरम जे प्रकार आहे आपल्याला, ते आपल्याला टाळायचे शक्यतो जास्त. तर त्याला काय म्हणायचं, थर्मल इरिटेशन म्हणायचं आपण त्याला. तर हे पण टाळायचंय. थोडेसे आपल्याला डायटरी मॉडिफिकेशन करायचे, आणि त्याच्यामुळं काय करायचं, की जे गॅस्ट्रिक ऍसिडला न्यूट्रलाइज करतात पदार्थ, म्हणजे आता गॅस्ट्रिक ऍसिड म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड आलं, तर हे ऍसिडिक नेचर मध्ये आलं, तर त्याला अल्कलाईन प्रॉडक्ट द्यायचे. म्हणजे त्यामुळे काय होतं, की ऍसिड न्यूट्रलाइज होतं आणि ते काय करत नाही, आपल्याला त्रास देत नाही, इरिटेशन करत नाही. तर अशा गोष्टी आपल्याला
हे करायचे. मग आता ह्याच्यामध्ये काय काय स्टेप्स येणार तर साधारणतः आपल्याला डायल्युटेड किंवा न्यूट्रलाइज पदार्थ आपण शक्यतो काय करायचे, अल्कलाईन पदार्थ म्हणजे अल्कलाईन वॉटर पण येतात आता, ते वापरू शकतो. किंवा अल्कलाईन पदार्थ जे म्हणजे सायट्रिक ऍसिड, लिंबू वगैरे मध्ये सायट्रिक ऍसिड असतं, ते शक्यतो अल्कलाईन पदार्थ आपल्याला वापरायचे. नंतर थोड्या थोड्या प्रमाणात थोडं थोडं क्वांटिटी ऑफ फूड काय करायचं आपल्याला, थोडं थोडं थोड्या वेळाने खायचंय. खूप मोठ्या प्रमाणात एकदमच खूप खाल्लंय आणि डिस्टेन्शन झालंय स्टमकचं असं नाही करायचं. तर थोडं थोडं थोड्या वेळाने आपल्याला खायचंय. थोडक्यात इझिली डायजेस्टेबल असे फॅट किंवा होल मिल्क, एग, क्रीम, बटर असे मॉडरेट अमाऊंट मध्येच आपल्याला काय करायचंय, घ्यायचंय. त्याच्यानंतर कॅफिन अवॉइड करायचं, चहा, कॉफी, बिव्हरेज सगळं अवॉइड करायचंय. आणि स्मोकिंग, सिगारेट पण अवॉइड करायचं. स्ट्रेस कमी करायचा प्रयत्न करायचा मेडिटेशननी. स्पायसेस अवॉइड करायचे. हलकं फुलकं म्हणजे वरण भात, भाजी पोळी, चपाती. भाजीमध्ये पण तरीची भाजी नाही तर साधी आपली साधी सोपी कमी तिखटाची कमी याची भाजी आपल्याला खायची. मग त्याच्यामध्ये आपण जेलुसिल असतं ते न्यूट्रलाइज करता ऍसिडला, तर अगदीच त्याची पण मदत आपण घेऊ शकतो. थंड दूध प्यायचंय. तर अल्सर त्यांना अल्सर डिसिजेसला काय म्हणतात, हरी आणि करी. हरी करी काय म्हणतात की खूप गडबडीत खाल्लात हारीमध्ये तरी होतो. वरी म्हणजे काळजी काळजी करत राहिलात. आणि करी किंवा तिखट आमटी किंवा असलं खाल्लं तर त्याने, म्हणून त्याला पेप्टिक अल्सरला काय म्हणतात, हरी करी म्हणतात. तर याच्यामध्ये कोल्ड मिल्क किंवा थंड दूध हे काय करतं, बफर म्हणून काम करतं. नंतर आणि शक्यतो बॉइलिंग करणे, बेकिंग करणे, स्ट्रिंग करणे, पोचिंग करणे असल्या मेथड आपल्याला कुकिंग मध्ये वापरल्या पाहिजेत. मग त्याच्यामुळे अन्न पचायला किंवा ह्याला काय होतं, सोपं होतं. सगळ्यात जास्त होल ग्रेन्स अवॉइड करायचे, म्हणजे होल अगदी कोंडायुक्त पदार्थ म्हणजे कारण ते मोटॅलिटी वाढवतात. मेकॅनिकली इरिटंट्स म्हणतात, तर ते कमी करायचे. मध्यम प्रमाणात घ्यायचे. सगळे बिव्हरेजेस अवॉइड करायचे. नंतर रॉ फ्रुट्स अगदी कच्ची फळं खायचं पण बंद करायचं फारसं. आणि स्पाइस किंवा मसालेदार पदार्थ पण आणि तळलेले पदार्थ खाणं आपल्याला काय करायचंय, पूर्णपणे ह्याच्यामध्ये बंद करायचं. ह्याच्यामध्ये नॅचरोपॅथीचा आपण जास्त प्रमाणामध्ये वापर करू शकतो ह्याच्यामध्ये. तर हे आता आपण आज इथं थांबू. पुढच्या वेळेस आपल्याला किती डिसीजेस राहिलेत अजून. आता आपलं आज काय झालं तर इंटेस्टायनल मध्ये आपण कुठले कुठले डिसीज बघितले, तर मला कॉन्स्टिपेशन बघितलं, डायरिया बघितला, डायरियामध्ये पण क्रॉनिक डायरिया पण बघितला प्रकार, आणि पेप्टिक अल्सर हे 3 डिसीज, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज बघितले, लिव्हर डिसीजेस बघितले आणि गाऊट बघितला. आता आपले राहिले कुठले कुठले डिसीजेस तर डायबिटीज, आर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस हे 3 डिसीजेस राहिले. आणि ट्यूब फिडिंग बघायचं आपल्याला. म्हणजे ट्यूब फिडिंग म्हणजे आरटी फिडिंग, म्हणजे जे पेशंट कोमात असतात किंवा ज्यांना गिळता येत नाही किंवा ज्यांना अडचण येते अशा लोकांना आरटी फीड द्यावं लागतं आपल्याला. तर ते आरटी फीड आणि हे बघायचे. हे 3 डिसीज आणि आरटी फीडिंग पुढच्या डिसीज मध्ये ह्याच्यामध्ये बघू. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये मग हे पूर्ण रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ, बॅलन्स डाएट आणि न्यूट्रिशनल डेफिशियन्सी डिसीजेस हे तिन्ही एकदमच बघू त्या लेक्चरमध्ये. कारण ह्यातले बरेच प्रकार आता मी ते ऑब्जेक्टिव्ह ऑफ थेरपेटिक्स डाएट्स हे शिकवताना तुम्हाला सांगितले. ह्याचे इंग्लिश नोट्स आहेत, मी तुम्हाला पाठवून देते.